आमची प्रतिनिधी सीमा आढे सध्या मेट्रो चौकामध्ये सध्या आपण दक्षिण मुंबईतील मेट्रो चौकामध्ये इथे उपस्थित आहोत आणि या ठिकाणी अक्षरशः या चौकामध्ये येऊन आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन आता अलर्ट मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांना आवाहन करताना या ठिकाणी पोलीस प्रशासन दिसतंय, तुम्हाला ज्या ठिकाणी आंदोलनासाठी जागा दिलेली आहे तिथे जाऊन घोषणाबाजी करा, इथे रास्ता रोको करू नका, अशा प्रकारे पोलीस प्रशासन सध्या आंदोलकांना आवाहन करत असताना तरी देखील हे जे आंदोलक आहेत ते रस्त्यावरती येऊन आपण आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। इथे आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं हे जे आंदोलक आहेत ते बॅरिकेडिंगच्या अक्षरशः बाहेर आलेत आणि तिथे येऊन हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत होते। तुम्हाला जगह दिली तिकडे चला, इकडे नको, इकडे गर्दी मध्ये प्रॉब्लेम होता, प्लीज त्याला सोड मॅडम, त्याला सोडून या सर, तिकडून घ्या, तिकडून घ्या। तर मुंबईमध्ये आपण ही दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र आता पोलिसांनी सतर्कता बाळगून या आंदोलकांना पाठी जाण्यासाठी सांगितलेलं आहे। रस्त्यामध्ये खोळंबा करू नका, वाहतुकीचा खोळंबा करू नका असं आवाहन पोलिसांकडून केलं जाते आणि पोलिसांनी आता या आंदोलकांना रोखून धरलेलं आहे। आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खासगी कार्यालय त्याचबरोबर शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावर येत असतात आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सध्या इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि हीच वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस आता रस्त्यावर उतरलेले आहेत। अतिरिक्त पोलिसांची कुमक सुद्धा मागवण्यात आलेली आहे आणि जे रस्त्यावर उतरलेले मराठा आंदोलक आहेत त्यांना बाजूला जा असं पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे। ही थेट दृश्य काही काळ या ठिकाणी तणाव सुद्धा निर्माण झालेला होता, मात्र आता हा मेट्रो आयनॉस इथला हा संपूर्ण परिसर पोलिसांनी मोकळा केलेला आहे आणि वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। तसंच या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर वाहतुकीच्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना सुद्धा त्यांच्या कार्यालयांनी दिलेल्या आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत, आंदोलकांना आवाहन केलं जात आहे रस्त्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होईल अशा पद्धतीचं कुठलंही कार्य करू नका, रास्ता रोको करू नका असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे आपण या दोन दृश्यांमध्ये पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकामधली दृश्य आहे। मोठ्या प्रमाणावर इथे सुद्धा आपल्याला मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत, त्यांच्याकडून आपण ही दृश्य पाहतोय मेट्रो सिनेमा गृह। सध्या आपण दक्षिण मुंबईतील मेट्रो उपस्थित आहोत आणि या ठिकाणी अक्षरशः या चौकामध्ये येऊन आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन आता अलर्ट मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांना आवाहन करताना या ठिकाणी पोलीस प्रशासन दिसतंय, तुम्हाला ज्या ठिकाणी आंदोलनासाठी जागा दिलेली आहे तिथे जाऊन घोषणाबाजी करा, इथे रास्ता रोको करू नका, अशा प्रकारे पोलीस प्रशासन सध्या तर या आपण सध्या दक्षिण मुंबईतील मेट्रो चौकामध्ये आताची महत्त्वाची बातमी, मेट्रो चौकामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झालेला होता। मेट्रो चौकामध्ये आंदोलकांनी ठिय्या मांडलेला होता, या आंदोलकांना पोलिसांनी हटवलेलं आहे। मेट्रो सिनेमा हा परिसर आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ एरवी सुद्धा असते आणि हाच मार्ग अडवण्याचा प्रयत्न या मराठा आंदोलकांनी केलेला होता, मात्र पोलिसांनी तातडीने तिथे येत या आंदोलकांना हटवलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर मोकळा करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। यावेळी थोडा वेळ या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद सुद्धा झालेला होता, मात्र त्यानंतर अतिरिक्त पोलीस आले आणि या पोलिसांनी या आंदोलकांना तिथून हटवलेला आहे आणि हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे मेट्रो सिनेमा चौकातलं, तिथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झालेला होता, त्यानंतर पोलिसांनी त्या आंदोलकांना हटवलेला आहे आणि दुसरं दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकामधलं, तिथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला भगव्या टोप्या घातलेल्या आणि त्याचबरोबर भगवे शेले घेतलेले मराठा आंदोलक दिसत आहेत। तिथे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला या आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते।
मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील हे गेल्या 4 दिवसांपासून उपोषणासाठी बसलेले आहेत। आज तर त्यांनी निर्जळी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण दुसरीकडे जर पाहिलं तर काही मराठा आंदोलक हे बाहेर सुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातलं दृश्य पाहतोय, पोलीस आलेले आहेत आणि त्यांनी मराठा आंदोलकांना आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि यावेळेला हे सगळे मराठा आंदोलक आपल्याला नाचताना पाहायला मिळत आहेत। घोषणा सुद्धा त्यांच्याकडून दिल्या जात आहेत। मेट्रो सिनेमा चौकामध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले होते, मात्र या मराठा आंदोलकांची पोलिसांनी समजूत घातलेली आहे। आधी सुरुवातीच्या काही काळामध्ये थोडा वाद या दोघांमध्ये झालेला होता, मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना तिथून हटवलेलं आहे। सध्या वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि तीच दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। पोलीस वारंवार तिथल्या मराठा आंदोलकांशी बोलत आहेत, त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। काही काळ या दोघांमध्ये सुद्धा वाद झालेला होता, मात्र आता या वाद झाल्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना बाजूला केलेला आहे, हटवलेला आहे आणि हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी मोकळा केलेला आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच राहत आहेत, तिथेच बसतायत, तिथेच झोपतायत आणि त्यानंतर तिथेच त्यांच्या न्याहारीसाठीची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। सकाळी आपण पाहिलेलं होतं ज्वारी आणि बाजरी या भाकऱ्या तिथे आणण्यात आलेल्या होत्या, विविध चटण्या सुद्धा तिथे आणण्यात आलेल्या होत्या आणि या सर्व मराठा आंदोलकांना तिथेच वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर जप्तेच्या जप्ते मराठा आंदोलक तिकडे येत आहेत आणि त्यातले काही मराठा आंदोलक हे आझाद मैदानामध्ये गेलेले आहेत, जिथे मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे। तसंच काही मराठा आंदोलक हे मात्र रस्त्यावर उतरलेले होते आणि आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी त्यांनी केलेली होती। यावेळेला रास्ता रोको करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला होता, मात्र तातडीनं पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांनी हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी सध्या मोकळा केलेला आहे। तरी ते दोन दृश्य आपण पाहतोय मेट्रो सिनेमा चौकामध्ये। आंदोलकांनी महिला पोलिसांची हुज्जत सुद्धा घातलेली होती। तरी 4 दृश्य ठिकठिकाणी हे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत, तिथेच त्यांच्या घोषणा सुरू आहेत आणि तिथेच ते नाचतात सुद्धा। मोठे ट्रक तिथे मागवण्यात आलेले आहेत आणि या ट्रकमध्ये त्यांच्यासाठी खाण्याची सोय करण्यात आलेली आहे। भाकऱ्या आणलेल्या आहेत, तसंच बाकी चटण्या वगैरे, केळी वगैरे असं सगळं अन्नपदार्थ सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं वाटप या मराठा आंदोलकांना केलं जात आहे। मात्र तिथेच त्यांनी ठेका सुद्धा धरलेला आहे आणि नाचत गात हे सध्या मुंबईच्या रस्त्यावर आंदोलक आपण पाहतोय। तर दुसरं दृश्य, ही 4 दृश्य आपण पाहतोय। मंत्रालयासमोरचं पहिलं दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांचा बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये, आंदोलनकर्ते या संपूर्ण परिसरामध्ये येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे। हा संपूर्ण मंत्रालयाचा परिसर आपण पहिल्या दृश्यामध्ये पाहतोय। तर दुसरं दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथलं ते दृश्य आहे, तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मंत्रालयाबाहेरची ही थेट दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला पोलीस बंदोबस्त असलेला पाहायला मिळतोय, त्याचबरोबर महिला पोलीस सुद्धा आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे दोन्ही तुकड्या इथे सज्ज आहेत। कुठल्याही प्रकारे आंदोलक इथे शिरता कामा नये आणि इथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी सुद्धा खबरदारी घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे कुमक मागवण्यात आलेली आहे। पोलीस आपल्याला इथे दिसत आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर इतर सुरक्षा दलाची तुकडी सुद्धा इथे तैनात करण्यात आलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत मराठा आंदोलक इथपर्यंत येऊ नयेत आणि यासाठी ही संपूर्ण सज्जता ठेवण्यात आलेली आहे।